दोष आहे, नाही फिटणार बाबासाहेबांचे उपकार। मी हे रील्स केल्या किंवा मी भीम जयंती साजरी केली म्हणून मी निलिमा माने म्हणते शिवाजी महाराज गेले का? ए मूर्ख, छत्रपती शिवाजी महाराज बोल। माझा दोष हा आहे की मी भीम जयंतीच्या रील्स केल्या म्हणून हे लोक मला ट्रोल करत आहे। व्हिडिओ बघा आणि मला प्लीज सर्वांनी सपोर्ट करा की माझं काय चुकलं। नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय महाराष्ट्र। कारण की कसं आहे, आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे की तुम्ही तुमच्या चार भिंतीच्या आतमध्ये देवाला पूजू शकता, देवावर श्रद्धा ठेवू शकता, जे काही करता ते तुम्ही तुमच्या चार भिंतीच्या आत करू शकता। तुम्हाला कोणावरही जबरदस्ती करण्याचा अधिकार नाही की मी या देवाला मानतो म्हणून तू मान किंवा मी त्याला देवाला मानत नाही म्हणून तू मानू नको। प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो त्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या परंपरेनुसार त्या देवाला मानतो किंवा ग्रंथाला मानतो, जे काही आहे ते मानतो। मला इथं कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत, परंतु इथं तुम्ही एक कमेंट बघू शकता। निलिमा मानेची कमेंट बघा। आता 14 एप्रिल होती आणि माझं कसं आहे, मला सर्व समाजाचे लोक बघतात आणि विशेष म्हणजे बघण्यापेक्षा कसं आहे, आपल्याला माणुसकी धर्म पाहिजे। आपले जे थोर पुरुष होऊन घेतले, हे जातीसाठी नाही लढले, हे मातीसाठी लढले। मला फॉलो करताना मला जे भीम वाले पण करतात, मराठा समाजाचे पण करतात, मला सर्व समाजाचे लोक फॉलो करतात। त्याच्यामुळे मी प्रत्येक सण साजरा करते किंवा त्यांचा जो सण आला त्याच्यात मी सहभागी होते। हा जर गुन्हा असेल तर तुम्ही मला बोला की हो बाबा हा तुझा गुन्हा आहे, तू सर्व धर्म समभाव करते, हा माझा गुन्हा आहे। आता या बाईची कमेंट बघा तुम्ही, निलिमा मान्याचे, आता शिवाजी महाराज नाही काय? बघा आता म्हणजे हिचं काय म्हणणं आहे की तू जय भीमचे सॉन्ग केले, मग आता शिवाजी महाराज नाही काय? तर माझी प्रोफाईल तुम्ही चेक करा, मी वेळोवेळी महाराजांवर पण व्हिडिओ बनवते आणि मी सर्व याच्यावर व्हिडिओ बनवते। माझं असं म्हणजे हे नाही आहे, कट्टर नाही आहे मी कोणत्या समाजाविषयी की नाही माझा हा समाज आहे मग मी कट्टर आहे याविषयी, असं नाही आहे माझं। कारण मी सर्व धर्म समभाव घेऊन चालणारी मुलगी आहो। कारण मला सांगा, आपण जेव्हा आजारी पडतो, आपल्याला जेव्हा रक्त पाहिजे तेव्हा आपल्याला रक्त कोणत्याही समाजाचं चालते। मग आपण जर एखाद्या समाजाचा आनंद उत्सव साजरा केला तर याच्यात चुकीचं काय? आणि या बैलांना धरून मारलं पाहिजे। कारण कसं आहे ना, यांची कमेंट बघा काय आहे की शिवाजी महाराज नाही काय? नालायक, छत्रपती शिवाजी महाराज असं बोलायला शिक आधी, तुझी लायकी नाही आहे महाराजांविषयी बोलाय। तुम्ही स्त्रिया हे का विसरता मला तेच कळत नाही की संविधान आहे म्हणून सतीप्रथा बंद झाली, माहिती आहे का? नाही तर तुम्हाला आपला नवरा गेला की आपल्याला पण जायचं होतं त्यांच्या मागे। संविधान आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तुम्ही हे म्हणताना की आपण का मानतो, काही लोकांना संविधान अजूनही चालते परंतु संविधान लिहिणारा व्यक्ती चालत नाही किंवा त्या व्यक्तीचा त्या घरात फोटो लावला जात नाही, फक्त संविधानाचा फायदा घेतला जातो। हे नका विसरू की जेव्हा तुम्ही म्हणजे एखादी महिला नोकरीवर असते ना तर तिला सुट्टी मिळते त्या डिलेवरीमध्ये त्या बाळासोबत राहण्यासाठी, प्लस पगार पण मिळतो। हे जे तुम्ही एवढेशे कपडे घालून फिरत आहे, त्याच्यानंतर शरीर प्रदर्शन करत आहे, नाहीतर हे सर्व स्वातंत्र्य तुम्हाला तर संविधानामुळेच भेटलं, नाहीतर मग घरात चूल आणि मूल नवऱ्याचा मार खात बसल्या असत्या। तू सासरे जर अन्याय करत असेल ना तर तेव्हा सुद्धा संविधानातच लिहिलेलं आहे की तुम्ही तुमच्यावर झालेल्या अन्यायावर कसा आवाज उचलू शकता। मग जाता सासू सासऱ्यांवर केस करायले, नवऱ्यानं जर मारझोड केली तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही केस दाखल करू शकता, ते सुद्धा अधिकार तिथूनच मिळालेला आहे। नवऱ्याजणांना जर सोडून दिलं तर त्याला खावटी मागण्याचा अधिकार सुद्धा तिथूनच आपल्याला भेटलेला आहे। आपल्याला संविधान चालते, त्याचे अधिकार चालते, सगळं काही चालते आपल्याला, पण स्वतः तर आपण काही करू नये, पण कोणं केलं ना मग त्याला म्हणू तू जय भीम आहे का, तू जय भीमचंच करते, मग तू धर्म परिवर्तन करते। हा कोणत्या समाजात जन्मली बापा मी, मला तेच कळत नाही। जर तुम्ही मला म्हणत असाल ना की जय भीम, मी तर म्हणतो जय भीम असती तर बरी झाली असती, या शब्दात तुम्हाला हेच उत्तर आहे आता। कारण काय तुमचे प्रश्न असतात, तू जय भीम आहे का, तू SC आहेस का? अरे बाबा मी कोणत्याही समाजाची असो, मी सर्व धर्म समभाव म्हणते आणि मी करते ना रील्स, ते बघा ना की मी माणुसकी धर्म म्हणते आणि मी सर्व धर्म समभाव घेऊन चालते। उद्या जर तुमचा ॲक्सिडेंट झाला तर त्याला विचारता का तुम्ही डॉक्टरले, बाबा तू कोणत्या जातीचा आहेस, तू माझ्या जातीचा असेल तर माझा उपचार कर। मेडिकलवाल्याला विचारता का तू कोणत्या जातीचा आहेस, माझ्या जातीचा असेल तर मला तू औषध दे। रक्त कमी पडलं तर त्याला विचारता का माझ्याच जातीचं मला रक्त द्या, माझ्याच जातीची मला किडनी लावा, असे तुम्ही म्हणता काय? माझ्या जातीचा डॉक्टर असेल तर मी डिलिव्हरी करते, असे तुम्ही म्हणता काय? नाही म्हणत। म्हणजे तुम्हाला सर्व काही चालते, परंतु एखाद्या व्यक्तीने त्या गीतवर सॉन्ग केलं की तुमचे लगेच कॉमेंट बॉक्समध्ये चालू होऊन जाते। काय नीच प्रवृत्ती आहे बाबा तुमची, धन्य आहे, मी तर धन्य समजते तुमची। तिसरं वाक्य हिचं आहे की स्वामी पण गेले का? तर तुझ्या माहितीसाठी स्वामी माझ्या घरी आहेत, होते आणि राहणार।
तो माझा विश्वास आहे, बरोबर. मी माझी पूजा करते, मी ऑफ कॅमेरा करते, मी शोबाजी करो, मी काही करो, मी 4 भिंतीच्या आत मी शोबाजी करीन, मी व्हिडिओसाठी पूजा करीन, काही करीन ते मी माझ्या भीतीच्या आत करते. आणि माझ्या व्हिडिओत मी कुठंही लिहत नाही की मी पूजा करते म्हणून तुम्ही अशी पूजा करा, मी स्वामींना मानते म्हणून तुम्ही स्वामींना माना, मी भीमजयंती साजरी करते म्हणून तुम्ही भीमजयंती साजरी करा. मी असं कुठंही मानत नाही. मी स्वतंत्र भारतात राहते. इथं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही कोणत्या देवाला मानता ते स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, बरोबर. तर स्वामी कुठंही गेले नाहीत, स्वामी होते आहेत आणि मरेपर्यंत माझ्यासोबत राहणार. ती माझी श्रद्धा आहे आणि ते शेवटपर्यंत राहणार. आणि जे मला शोबाजी करतात ना, त्या लोकांनी मला शिकू नका. जे गुगलवरचे कोट्स काढतात आणि छापतात त्या लोकांनी मला शहाणपणा सांगू नका. तुमचा अभ्यास कमी आहे तेव्हा अभ्यास पूर्ण करा. जे लोक कोणाच्या तरी आईबाबांना बोलतात, 10-10 वर्षाच्या मुलीला जाऊन बोलतात, त्यांच्यावर जरा व्हिडिओ सोडा, मग समजेल, बरोबर. तर निलिमा मानेताई, मला तुमच्यासाठी हा व्हिडिओ करायचाच होता, कारण की या व्यक्तीने मला भरपूर लोक त्रास देत आहे की मी भीम जयंतीवर व्हिडिओ करते किंवा रील्स टाकते. तर म्हणून संविधान होतं आहे म्हणूनच तुमच्यासारख्या महिला एकमेका महिलांना येऊन असे इज्जत लुटत आहे महिलांची, बरोबर. शाब्दिक बलात्कार करत आहे सोशल मीडियावर. ते पण स्वातंत्र्य मिळालं नाही तर 4 भिंतीत आतच राहिलं असतं चूलमूल करत आणि नवऱ्याचा मार खात, बरोबर. 12-12 वाजेपर्यंत फिरा. एक नवरा सोडून तुम्ही 10 नवरे करू शकता, बॉयफ्रेंड ठेवू शकता, लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहू शकता. हे सर्व काही दिलेलं आहे ना, ते त्यांचेच उपकार आहे. म्हणून म्हणतात नाही फिटणार बाबासाहेबांचे उपकार, नाही फिटणार बाबासाहेबांचे उपकार. खरीच गोष्ट आहे ती आणि खरी लाईन आहे की फिटणार नाही असे बाबासाहेबांचे उपकार आहेत, बरोबर. तर आजच्या व्हिडिओला मी करते दी एंड. माझी श्रद्धा होती आहे स्वामींवर, ते माझ्या 4 भिंतीच्या आतच ठेवते मी. परंतु त्यासोबतच आपल्याला संविधानसुद्धा वाचणे गरजेचं आहे, कारण बाकीचे अधिकार जे आहे, आपल्यावर कोण जर अन्याय अत्याचार केला तर आपल्याला कोणती कलमनुसार न्याय मागता येते, हे सर्व संविधानामध्येच आहे. तर चला, मला कोणाचीही भावना दुखवायचे नाही आहे. जर भावना दुखावल्या असेल तर मी माफी मागते. परंतु माझा दोष काय आहे, मी भीम जयंती साजरी केली, हा माझा दोष आहे का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.